सो वेलकम टू द सेकंड एपिसोड ऑफ भटकांती. अँड तुम्हाला सांगायचं म्हणजे मी ही गाडी नाही, ही रिक्षा आहे. ही रिक्षा आहे. सर्विस बघा भाई. पंखा कस्टमर आता बंद आहे, गाडी बंद आहे म्हणून. हे पण बंद चालू होईल, हे पण चालू होईल. काय खर्च केला बघा. पाठवून बघा, सीट्स बघा, एकदम कम्फर्टेबल सीट्स. सो कट टू द सीन. आता मी आहे माझ्या मामाच्या गावात. व्हिडिओ बनवतो. यस. कधी आला तू? आलास? गाडीची गर्दी होती. ट्रेनने आला की कमी होती. आम्ही कधी माहिती आहे, परवा आम्ही काल आलो. हो, सकाळी बसलो, संध्याकाळी उतरलो. पण ट्रॅफिक खूप होतं, खूप भयंकर ट्रॅफिक होतं. मग काय आता इकडे कोण आले? सर्व आले. हो, नाही सगळी फॅमिली. इथं नवली आमच्या गावाला. मी इथं मामाकडे आलो जरा पहिला. हां, यूट्यूब चॅनल जर फॉलो करायचं असेल तर तुला लिंक पाठवतो मी. होय काय? कुठला कॅमेरा घेणार आहेस? मोबाईल की प्रॉपर कॅमेरा? व्हिडिओ करतो ना. हां. अच्छा. तर मी आलो मामाच्या गावाला. प्रसाद वगैरे सर्व घेतलेला आहे. वडापाव पण घेतलेला आहे. कोणाला माहिती असेल तर सांगा का. हां, इथे आमची बैलांची शर्यत पडली होती. तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. एक नंबर. मी स्टेटस पण ठेवलं होतं. इथं अशी बैलांची शर्यत होती. हा पूर्ण ही मळी. हा काय बंद केलं असेल. आणि तुम्हाला अच्छा तुम्हाला सांगू, अजून आज ॲक्च्युली गणपती बसणार आहेत आमच्या सगळ्यांकडे. आमच्याकडे नाही, त्याचं पण कारण आहे. तुम्हाला नंतर थोड्या वेळ सांगतो. कोणाला माहिती नाही की मी मामाकडे जातो आहे. सरप्राईज देतो आहे. फक्त किरणला माहिती आहे. तो बघू आता त्यांचं काय रिॲक्शन असतं. तर लगेच त्याच सीननंतर मी बाईकवरती कसं आलो आहे ते मलाच नाही माहिती मी कसं आलो आहे. आता मी जातो आहे परत माझ्या मामाच्या गावाला. सीन असा होता की मी आजच पाया पडून परत माझ्या घरी येणार होतो. पण नंतर डिसाईड असं झालं की मी परत फक्त थोडंफार सामान जे आहे ते देऊन परत माझ्या मामाच्या गावाला होतो. माझ्याकडे कंपनी बसला नाही कारण की माझ्या काकाच्या मुलाचा बाळ झाला आहे. तो आम्हाला सुवेर आहे. ते आमचं मंडेला म्हणजे उद्या संपते ॲक्च्युली. तर आमच्या घरी मंडेला गणपती आहे. आवाजामुळे तुम्हाला काहीच ऐकू देणार नाही. पण आता आपासून जी मजा जी आम्ही घरी जातोय ते कोणाला सांगितलं नाही अजून. तो डायरेक्टला घरी जाईन. मामाला पण माहिती नाही आहे आणि मामाच्या मुलांना पण माहिती नाही, बाकी भावांना पण माहिती नाही. आता जाऊन डायरेक्ट सरप्राईज भेटेल त्यांना की मी लगेच कसं आलो परत. बघूया आपण काय त्यांचं रिॲक्शन असतं ते. फक्त मी हे शर्ट जरा चेंज केलं. तर तुम्ही म्हणाल की डायरेक्टली शर्ट तुमचं कसं झालं या त्या कटची नंतर. आता थोडेसे कपडे घेतलेत कारण की उद्या आंघोळीचं पाणी लागेल. आणि सकाळी मी माझ्या घरी असेल, मकर वगैरे बनवेन आणि मग परवा मी गणपती आणेन. सो आता पुढचे व्लॉग्स कसे येतील ते मला पण माहिती नाहीत. पण आता जो मी व्लॉग बनवेन तो मामाच्या घरचा असेल. सो एन्जॉय. आणि काही नवीन वाटेल, काही नवीन इंट्रोड्यूस होतील तुम्हाला लोक म्हणजे माझे नातेवाईक. तर मी इंट्रोड्यूस करत नाही राहिलो तर कदाचित मी फक्त कॅप्शनमध्ये लिहिन की हा बाबा हा कोण आहे किंवा हे कोण आहे. सो त्यानंतर तुम्हाला कळेल आणि मजा येईल. सो टाईमलॅप्स एन्जॉय करा आणि पटकनच मी माझ्या गावाला जातो पाऊस पडायच्या आत.
When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. पतंग तुझा हाती धागा, मी पतंग
मावशीचं नाव घ्यायला मला दिलं त्याच्यावर धन्यवाद. सचिन मोरेचं नाव घेतोय. दाढी होता मेडका, दाढी होता मेडका, दाढी होता मेडका. माझ्या बायकोला नेसायला नाही मेडका. दाढी होता मेडका. सचिन मोरे म्हणतात माझी बायको बळाली मेडका. पानात चुना, चुन्यात सुपारी, सुपारीला काट, पाच गेला लोटात आणि कपडा झाला लाल. सचिन मोरे म्हणतात माझी बायको किती सुंदर दिसते. प्रमोद मोरे, प्रमोद मोरे किती मला संधी मिळाली. मावशीला नाव घ्यायची, मावशीला कसं नाव घ्यायची संधी मिळाली. बघा कशी प्रमोद मोरे, आपले प्रमोद मोरे कसे गाळात बसतात बघा. वैशूला बघा प्रमोद मोरे यांनी मला चांगली संधी दिली आहे, पण माझी साडी काय सुटली नाही. पिटलं बाय पिटलं, बशीवर पिटलं. आपल्या प्रमोद रावांच्या वयसाचा लगोटच येतो.